आज गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात. भारतीय संस्कृतीत सण उत्सवाच्या परंपरेत गुढीपाडव्याला मोठे महत्व आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस विजय, समृद्धी, आरोग्य आणि नवनिर्माणाचे प्रतीक मानला जातो. घरोघरी गुढी उभारून कडुलिंबाचा प्रसाद खाऊन नवीन संकल्प व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. आज जग ग्लोबल झालंय, म्हणून जगाचा इतिहास, सण, परंपरा, उत्सव याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. परंतु आपलेच सत्व आपण विसरत चाललो आहोत. आपल्याला आपल्या संस्कृती, परंपरांविषयी देखील सविस्तर माहिती पाहिजे, म्हणून आजचा व्हिडिओ फक्त गुढीपाडव्याच्या महत्त्वाविषयी. हा सण साजरा करण्यामागे धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशी अनेक कारणे आहेत. या कारणांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी सोनम. गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी चंद्रसौर नववर्षाची सुरुवात करणारा सण आहे. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि रब्बी पिकांच्या कापणीचा उत्सव साजरा करतो. हा सण महाराष्ट्र, गोवा आणि दमणच्या आसपास साजरा केला जातो. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा दिवस विजय, सृजन आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडव्याच्या साजरी करण्यामागे अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक कारणे आहेत. यातील पहिले कारण, ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. दुसरे, प्रभू श्रीरामाचा विजय. रामायणानुसार प्रभू श्रीरामाने वानर सेनेच्या मदतीने लंकेवर विजय मिळवून रावणाचा पराभव केला आणि अयोध्येत परतले. त्या विजयाच्या आनंदात अयोध्यावासियांनी गुढी उभारली, त्यामुळे हा दिवस विजयोत्सवाचे प्रतीक मानला जातो. तिसरे, मराठ्यांचा विजयाचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक मोहिमा फत्ते केल्या. मराठ्यांनी अनेक युद्धात विजय मिळवला आणि तेव्हा विजयाच्या आनंदात गुढी उभारली जाते. त्यामुळे हा दिवस मराठा साम्राज्याच्या विजयाचे प्रतीक देखील मानला जातो. चौथे, शालिवाहन शकाचा प्रारंभ. गुढीपाडव्याच्या दिवशी शालिवाहन राजाने सातवाहन साम्राज्याची स्थापना केली असे मानले जाते. त्यामुळे हिंदू पंचांगातील वर्षगणना शालिवाहन शकापासून सुरू होते. पाचवे व शेवटचे कारण, वसंत ऋतूचे आगमन. हा दिवस वसंत ऋतूच्या प्रारंभाचा संकेत देत असतो. निसर्गात नवचैतन्य येते, झाडांना नवीन पालवी फुटते, आंब्याचा मोहर आणि कडुनिंबाची कोवळी पाने उमलतात. म्हणूनच गुढीपाडवा निसर्गातील नव्या चक्राचा प्रारंभही दर्शवतो. गुढीपाडव्याचा अर्थ आणि संदेश काय आहे? गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा, विजयाचा आणि सकारात्मकतेचा सण आहे. हा दिवस आपल्याला नवे संकल्प करण्याची, आनंदाने जीवनाची सुरुवात करण्याची आणि परंपरेची जाणीव ठेवण्यासाठी प्रेरणा देत असतो. घराच्या दारात किंवा गच्चीवर उभारलेली गुढी ही वाईट शक्तींवर चांगल्या गोष्टीचे विजय, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. या दिवशी कडुनिंबाची पाने, गुळ, धने, जिरे, ओवा एकत्र करून खाण्याची प्रथा आहे, जी आरोग्यासाठी उत्तम असून ऋतू बदलात शरीराला तंदुरुस्त ठेवते. परंपरेने चालत आलेली गुढी जशी आपण उभारू शकतो, त्याचबरोबर माणुसकीची गुढी सुद्धा या सणाच्या निमित्ताने उभारू शकतो. जागतिक युद्धामुळे जरी आज अनाकलनीय संकटात सर्व जग भरडले जात असताना माणूस म्हणून आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. आपला सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपताना माणूस पण देखील जपायला हवे. या सणाच्या निमित्ताने आपण मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे डॉक्टर, सफाई कामगार, नर्स, कर्तव्यदक्ष कर्मचारी, पोलीस, कर्तव्यदक्ष कर्मचारी यांच्याविषयी सद्भाव ठेवून एकमेकांना सहकार्याची गुढी उभारायला हवी. तरच नवचित्र पालवीप्रमाणे समाज आणि देशात सदृढ, संपन्न, निरोगी, निरामय भवताल अनुभवता येईल. अशा सकारात्मक विचारातून माणूसपणाची देखील पालवी फुटेल. तर मित्रांनो, आज गुढीपाडव्याच्या दिवशी नवा उत्साह आणि आनंद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.